पहिल्या सादरकर्त्यांना मंचावरती आमंत्रित करूया. तर अशी अतिशय सुंदर अशी कविता सादर करण्यासाठी मी पहिल्या आपल्या परफॉर्मरना बोलवतो. मिसळ असोवा पोहे, मिसळ असोवा पोहे, वर हवीच खुसखुशीत शेव. पुढील कविता सादर करण्यास येत आहेत सौ नम्रता देव. नमस्कार सगळ्यांना, कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज या निमित्ताने मला महाराष्ट्र मंडळाचं आणि बहर टीमचं अतिशय मनापासून आभार मानायचे की त्यांच्यामुळे मी कविता लिहायला लागले किंवा माझ्यातल्या कवितेची जाणीव मला त्यांच्यामुळे झाली. आणि बघता बघता या गेल्या काही वर्षांमध्ये माझ्या जवळजवळ 40 कविता लिहून गेल्या विविध विषयांवरची. आणि या वर्षीच्या टीमला त्याच्याहून जास्त धन्यवाद की सादरीकरणासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. सो थँक्यू सो मच. माझी पहिली कविता आहे माझी कविता. म्हणजे माझ्या कवितेविषयी मला काय वाटतं किंवा माझी कविता माझ्या दृष्टीने काय आहे. माझं लिखाण जेव्हा एखाद्याला भावतं, माझं लिखाण जेव्हा एखाद्याला भावतं तेव्हा मला वाटतं माझ्या शब्दांमध्ये असं काही असतं, तेव्हा मला वाटतं की माझ्या शब्दांमध्ये असं काही असतं की या हृदयीचं त्या हृदयी अलगद जाऊन पोहोचतं, की या हृदयीचं त्या हृदयी अलगद जाऊन पोहोचतं. माझी भावना, माझे अनुभव त्याला त्याच्याच वाटतात. माझी भावना, माझे अनुभव त्याला त्याच्याच वाटतात. जणू त्याचे शब्द माझ्या लेखणीतून झरतात, जणू त्याचे शब्द माझ्या लेखणीतून झरतात. आणि त्या अनुभूतीच्या क्षणीच माझे शब्द कविता होऊन जातात, माझे शब्द कविता होऊन जातात. माझी दुसरी कविता आहे आज इथे जमलेल्या समस्त बाबा लोकांसाठी, वडिलांसाठी. फादर्स डे. आईची महती साऱ्या जगाने गायली, आईची महती साऱ्या जगाने गायली. बापाची माया कायम दुय्यमच ठरली, बापाची माया कायम दुय्यमच ठरली. आईच्या प्रेमासाठी साऱ्या म्हणी सारी गाणी, आईच्या प्रेमासाठी साऱ्या म्हणी सारी गाणी. अपवाद म्हणून पुराणात शकुंतला कण्वमुनी, अपवाद म्हणून पुराणात शकुंतला कण्वमुनी. आणि आता भावलेली आपल्या सलील कुलकर्णींची दमलेल्या बाबाची कहाणी. निसर्ग नियमानुसार तो बाळाला जन्म नाही देऊ शकत, निसर्ग नियमानुसार बाळाला तो जन्म देत नाही. म्हणून काही त्याचे प्रेम कमी ठरत नाही, म्हणून काही त्याचं प्रेम कमी ठरत नाही. तो पण लेकरावरती जीवापाड प्रेम करतो, तो पण लेकरावरती जीवापाड प्रेम करतो. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी वर्तमानात राबतो, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी वर्तमानात राबतो. धावपळीच्या आयुष्यात बाळाच्या सहवासाला मुकतो, धावपळीच्या आयुष्यात बाळाच्या सहवासाला मुकतो. बाळाचे पहिले पाऊल पहिला बोल चुकला म्हणून झुलतो, बाळाचे पहिले पाऊल पहिला बोल चुकला म्हणून झुलतो. बाबाचा धाक म्हणून थोडंफार रागवतो, बाबाचा धाक म्हणून थोडंफार रागवतो. रुसून झोपलेल्या लेकराला मग हळूच कुशीतही घेतो, रुसून झोपलेल्या लेकराला मग हळूच कुशीतही घेतो. बाळाच्या आजारपणात आईसारखा तोही खूप हळवा होतो, बाळाच्या आजारपणात आईसारखा तोही खूप हळवा होतो. तिच्यासोबत तोही मग रात्र रात्र जागतो, तिच्यासोबत तोही मग रात्र रात्र जागतो. लेक सासरी निघाल्यावर आतून तोही रडत असतो, लेक सासरी निघाल्यावर आतून तोही रडत असतो. पण आईसारख्या त्याच्या भावना तो दाखवू शकत नसतो, आईसारख्या त्याच्या भावना तो दाखवू शकत नसतो. सांगा बरं मग आईपेक्षा बाबा कुठे कमी पडतो, सांगा मला की आईपेक्षा बाबा कुठे कमी पडतो. म्हणूनच मदर्स डे बरोबरच फादर्स डे ही असतो, म्हणूनच मदर्स डे बरोबर फादर्स डे. तिसरी आणि शेवटची कविता आहे आपण इथे सगळे जमलेले NRI, नॉन रेसिडेंट इंडियन्स, त्यांच्यासाठी देशप्रेम NRIचे. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा, अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा.
असे म्हणत इथे परदेशात आलो. पण येताना मनात आणि सामानात आपला भारत देश घेऊन आलो. पण येताना मनात आणि सामानात आपला भारत देश घेऊन आलो. भारतीय दुकाने, भारतीय माणसे, भारतीय चॅनल्स, भारतीय मंडळ, सगळीकडे भारतीय पाळेमुळे शोधू लागलो. परधर्मी परदेशात आपली संस्कृती रुजवू लागलो. परधर्मी परदेशात आपली संस्कृती रुजवू लागलो. मुलांसाठी सारे सणवार यथासांग करू लागलो. मराठी भाषा, मराठी कार्यक्रम यांची त्यांना जाण देऊ लागलो. मराठी भाषा, मराठी कार्यक्रम यांची त्यांना जाण देऊ लागलो. देशातील घडामोडींनी इथे हळवे होऊ लागलो. देशातील घडामोडींनी इथे हळवे होऊ लागलो. देशावरील हल्ल्यांनी इथे त्वेषाने पेटून उठू लागलो. देशावरील हल्ल्यांनी इथे त्वेषाने पेटून उठू लागलो. देशाच्या प्रगतीने इथे आनंदाने उचंबळू लागलो. देशाच्या प्रगतीने इथे आनंदाने उचंबळू लागलो. प्रत्यक्ष देश सेवा जरी करत नसलो, देशाच्या आर्थिक विकासात खारीचा वाटा उचलू लागतो. रेमिटन्स लुलू. देशाच्या प्रगती जरी देशाच्या आर्थिक विकासात खारीचा वाटा उचलू लागलो. इथे येताना प्रत्येक वेळी आत काहीतरी तुटत असतं. इथे येताना प्रत्येक वेळी आत काहीतरी तुटत असतं. हातातून काहीतरी सुटल्यासारखं वाटत असतं. हातातून काहीतरी सुटल्यासारखं वाटत असतं. असे आम्ही शब्दशः नॉन रेसिडेंट इंडियन्स, असे आम्ही शब्दशः NRI आहोत. तिथे शरीराने न राहणारे, इथे मनाने भारतीय आहोत. इथे शरीराने न राहणारे, इथले मनाने.